विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटलांची चर्चा सुरू होती। त्या चर्चेत फडणवीस नव्हते, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं उत्तर शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलंय। शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूया। माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं या सगळ्या चर्चेत ते कुसत नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार मला माहिती। दरम्यान फडणवीसांनी काय म्हटलं होतं आणि आज त्यांना राऊतांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। प्रत्येक गोष्ट ही मोदींना किंवा महाराष्ट्रात फडणवीसांना सांगायलाच पाहिजे किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे सर्व पक्षांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या। हा हट्ट कशासाठी आहे? हा अनाठाही हट्ट आहे। अजित पवार हे राज्याचे एक महत्त्वाचे नेते होते, त्याहीपेक्षा ते शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबाचे एक महत्त्वाचे कर्ते पुरुष होते। त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल पण त्यांच्या दोन पक्षातल्या प्रमुख नेत्यात जर चर्चा झाली असेल तर असं होऊच शकत नाही, माझ्याशी चर्चा झालीच नाही। हा हट्ट आणि हा अट्टहास योग्य नाही। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे। सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत। सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा असेल, परंतु अजितदादा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल त्यांचं मत काय होतं हे देखील एकदा बघितलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता, ते बोललेही नव्हते। मुळामध्ये राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायचं असेल तर ते निवडणुकीपूर्वी झालं असतं, परंतु अजितदादांची देखील विलिनीकरणाबद्दलची इच्छा होती का हा देखील या निमित्ताने प्रश्न आहे।